हाय गाईज, तर मी आहे भाविका. तर आज आपण बघणार आहोत आमच्या मामाच्या गाया. तर आता तुम्ही बघू शकतात. आता इथे तुम्हाला इथे सगळ्या गाया दिसत असतील. तर हे आहे पारड्या आणि आतमध्ये तुम्हाला काही अजून बऱ्याच काही गाया बघायला भेटतील. तर या सगळ्या आमच्या चेतन मामांच्या गाया आहेत. You call me crazy now, but you don't understand. I'm calling out to you. Can you hear a thing? 'Cause you lit the match that ignites the flame. I'm the TNT, but you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. Feel the fire, keep the melters down again. Now it's pouring through my veins, but I said you're the spark to blame. And it's fire, burning holes inside my brain. तर आता इथे तुम्हाला म्हणजे शेळ्या बघायला भेटणार आहेत. इथे शेळ्या सगळ्या इथे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता सगळ्या शेळ्या त्यांचा चारा खात आहे. तर तुम्हाला पुढे अजून बोकडे आणि बकरे बघायला भेटतील. तर इकडे बोकडा आहे, एक बोकडा आहे, 4-5 बोकडे आणि काही हे पण आहे, बकरे पण आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं आहे. आणि इथे बघू शकता तुमचे म्हणजे आमचं मामाचं वाव. इथे सगळे हे दुसरं आणि इथे वरचं आहे ते सगळ्या म्हणजे ते आहे तिसरं. हे 3 वावर आहे टोमॅटोचे. तर इथे तुम्हाला बरेच काही बघायला भेटेल. तर तुम्हाला एक गोष्ट तर इथे आहे गुलाबाचे झाड वगैरे. आज आपण दाखवणार आपल्या गोण्या म्हणजे तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारा चारा जमून ठेवता. आणि आता आजी प्रदर्शनाला तुमचं प्रदर्शन आणि आजी इथे आता गहू निवडतात. आणि आता हा आहे आपला मोती. किती क्यूट असं बसलेला आहे, तुम्ही बघू शकतात. हा एकदम क्यूट असा झोपलेला आहे, तुम्ही बघू शकतात तिला. तर चला आता आपण दुसरं बघूया. दुसरं बघायचं तुम्हाला प्रश्नच पडला असणार आहे. तर चलाच ही आहे कृती. ही खूप छोटी बघा तरी कशा उड्या मारते आहे. आणि इकडे बाबांचं काय मोठे कशी चालू आहे ते काही कळत नाही. तर
बाय. सेकंड ब्लॉगसाठी बाय बाय.